कुंभ राशीच्या लोकांनो, पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अंतिम क्षण आता जवळ आले आहेत आणि या काळात घेतलेले निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 मोठ्या घटनांबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे, कारण या काळात शनी आणि राहू यांच्या हालचाली तुमच्या जीवनावर खोल परिणाम करत आहेत. ग्रहस्थिती पाहता असे स्पष्ट दिसते की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडतील ज्यामुळे तुम्हाला थोडासा धक्का बसेल, पण या घटनांच्या मागे एक मोठा दैवी संकेत दडलेला आहे. हा काळ तुम्हाला बदलण्यासाठी आला आहे, तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, पण जागरूक राहणे खूप आवश्यक आहे. पहिली मोठी घटना तुमच्या कामाच्या क्षेत्रात घडू शकते. अचानक जबाबदाऱ्या वाढणे, वरिष्ठांशी मतभेद होणे किंवा एखादी अनपेक्षित संधी मिळणे, हे सर्व या काळात संभव आहे. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्ट करावे लागतील, पण त्याच कष्टातून तुमचे भविष्य मजबूत होईल. त्यामुळे हार मानू नका. प्रत्येक अडचण ही तुम्हाला पुढे नेणारी पायरी आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी घटना तुमच्या नातेसंबंधांमध्ये दिसून येईल. काही गैरसमज, संवादातील तुटलेपणा किंवा भावनिक अंतर निर्माण होऊ शकतं. बुध ग्रहाचा प्रभाव कमी असल्याने शब्दांचा गैरअर्थ निघू शकतो. त्यामुळे शांत राहा, वाद टाळा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. नात्यांना वेळ द्या. आता पुढे जी तिसरी घटना सांगणार आहे ती तुमच्या आयुष्याची दिशाच बदलू शकते, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. तिसरी घटना आर्थिक बाबींशी संबंधित आहे. अचानक खर्च वाढणे, पैशांचे नियोजन बिघडणे किंवा एखादी अडचण निर्माण होणे, हे संभव आहे. पण गुरुची कृपा असल्यामुळे हे संकट कायमचे राहणार नाही. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास तुम्ही या परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकता. या काळात एक छोटासा उपाय तुम्हाला मोठा आधार देऊ शकतो. दररोज सकाळी उठल्यानंतर ओम शनिश्चराय नमः हा मंत्र मनाने 108 वेळा म्हणा. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि तुमचे मन स्थिर राहील. चौथी घटना तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. तुम्हाला अचानक चिंता, अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो, पण ही स्थिती तात्पुरती आहे. ध्यान आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी इथे औषधासारखे काम करतील. आता जी 5वी आणि सर्वात गुप्त घटना आहे ती ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. लक्ष देऊन ऐका. 5वी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात एखादी मोठी जाणीव होणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग समजायला लागेल. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील, पण ते तुमच्यासाठीच योग्य असेल. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरू शकतो, आणि तो म्हणजे शनिवारी काळ्या तिळाचे दान करणे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिग्रहाचा प्रभाव संतुलित करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने दान करता तेव्हा तुमच्या कर्मातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. फक्त तिळाचे दानच नाही, तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास तुमचे पुण्य तुम्हाला अनपेक्षित मार्गाने लाभ देऊ शकते. या काळात तुमच्या मनात येणारी अस्वस्थता आणि भीती कमी करण्यासाठी हा उपाय खूप मदत करेल. लक्षात ठेवा, ग्रहांचा परिणाम कमी करण्यासाठी केवळ उपाय नव्हे, तर तुमचा भाव आणि श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे कोणताही उपाय करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवा. या दिवसात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक संपतील किंवा थांबतील असे तुम्हाला जाणवू शकते. एखादं नातं दूर जाणं, एखादी योजना फसणं किंवा एखादी अपेक्षा पूर्ण न होणं, हे सर्व तुम्हाला मोठा धक्का देऊ शकते. पण ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की जे काही तुमच्यापासून दूर जात आहे ते तुमच्या पुढील प्रवासासाठी अडथळा ठरत आहे. त्यामुळे त्या गोष्टींचं निघून जाणं हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. या काळात स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय हवं आहे? माझं खऱ्या अर्थाने समाधान कशात आहे? अशा आत्मपरीक्षणातून तुम्हाला एक नवीन दिशा मिळू शकते. पुढे मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा इतकी वाढवेल की तुम्हाला स्वतःच फरक जाणवेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ एक छोटा दिवा लावणे हा एक अत्यंत प्रभावी आणि प्राचीन उपाय मानला आहे. पिंपळ हे शनी आणि पितृदोषाशी संबंधित असते आणि ज्याच्या पूजेमुळे जीवनातील अनेक अडथळे दूर होऊ शकतात. जेव्हा तुम्ही शांत मनाने दिवा लावता आणि काही क्षण प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनातील ताण कमी होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभवास येते. हा उपाय नियमित केल्यास तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक बदल दिसू लागतील. विशेषतः या काळात हा उपाय केल्यास त्याचे परिणाम अधिक लवकर जाणवू शकतात. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहस्थितीमुळे मानसिक ताण वाढू शकतो आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. झोपेचा अभाव, थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत थोडासा बदल करा. सकाळी लवकर उठून थोडा वेळ योग, प्राणायाम किंवा ध्यानासाठी द्या. हे केल्याने तुमचे मन स्थिर राहील आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. लक्षात ठेवा, मजबूत मन आणि निरोगी शरीर हेच या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे.
घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे हे या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ग्रहांचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. अशा वेळी शांत राहणे, समजून घेणे आणि मोठ्यांचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. घरात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवा लावून प्रार्थना केल्यास वातावरणातील नकारात्मकता कमी होते. तुमच्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, कारण या काळात बोललेले शब्द नात्यांवर खोल परिणाम करू शकतात. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या नशिबाचा खेळच बदलू शकते, त्यामुळे हे चुकवू नका. या काळात तुमचा देवावरचा विश्वास आणि श्रद्धा हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मनात एक गोष्ट ठेवा की हेही दिवस जातील. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक ग्रहाची दशा बदलते आणि त्याचप्रमाणे तुमची परिस्थितीही बदलते, त्यामुळे निराश होऊ नका. दररोज ओम नमः शिवाय हा मंत्र जपल्यास तुमच्या मनाला शांतता मिळेल आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. दररोज तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व एका मोठ्या योजनेचा भाग आहे, हे समजून घ्या. कधीकधी आपण ज्या गोष्टी वाईट समजतो त्या पुढे जाऊन आपल्यासाठी सर्वात चांगल्या ठरतात, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याच्या दृष्टीने पहा. या काळात घेतलेले धडे तुमच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. शेवटी एवढंच सांगायचं आहे की हा काळ तुमच्यासाठी एक परीक्षा आहे, पण ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला जे यश आणि समाधान आणि स्थैर्य मिळेल ते खूप मोठं असेल. त्यामुळे घाबरू नका, थांबू नका आणि मागे वळून पाहू नका. पुढे चालत राहा. तुमचं नशीब तुमच्या सोबत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही सुद्धा कुंभ राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.